तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काळात घडू शकणाऱ्या एका अत्यंत मोठ्या आणि संभाव्य उलथापालथीची बातमी समोर आली आहे। जर शरद पवारांची राष्ट्रवादी खरोखरच एनडीए सोबत आली तर महायुतीमध्ये शिंदे सेनेचं महत्त्व कमी होणार का, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। कारण पवारांच्या रूपाने भाजपाला मोठा चेहरा आणि बळ मिळाल्यास भाजपा आगामी काळामध्ये शिंदेंना तितकीशी गरज राहणार नाही। त्यामुळे राज्यामध्ये सत्तेत वाटेकरी म्हणून शिंदे सेनेचं राजकीय वजन घटण्याचा थेट अंदाज व्यक्त होतोय। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी वैदेही आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। वैदेही, पवार जर एनडीए मध्ये आले तर खरंच शिंदे सेनेचं वजन कमी होईल अशी चर्चा सुरू आहे, यामागचं नेमकं कारण काय? नक्कीच आपण बघतोय की सध्या शरद पवार हे एनडीए मध्ये जाणार की नाही या गोष्टीकडे प्रत्येकाचं लक्ष असलेलं बघायला मिळत आहे। मात्र जर शरद पवार एनडीए मध्ये जाणार असतील तर नक्कीच एकनाथ शिंदे यांचं महत्त्व कमी होण्याची शक्यता नाकारू शकत नाही। कारण सध्या आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर आहे। एकनाथ शिंदेकडे जे आहे ते संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे, केंद्रात आणि राज्यामध्ये दोन्हीकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे। मात्र जर शरद पवारांचा पक्ष हा एनडीए मध्ये जर सहभागी होतोय तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे, बार्गेनिंग पॉवर त्यांची वाढणार असल्याचं बघायला मिळत आहे। आणि अर्थात आपण बघतोय की केंद्रामध्ये सध्या डिलिमिटेशन या बिलासंदर्भात चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आगामी 4 महिन्यामध्ये हे बिल जे आहे ते केंद्रामध्ये चर्चेला पुन्हा एकदा येणार असल्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळेच कुठेतरी केंद्रातलं संख्याबळ हे शरद पवार यांच्या राजकीय वर्तुळामुळे किंवा राजकीय जे वजन आहे त्याच्यामुळे निश्चितच वाढणार असल्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही। पण एकीकडे जर आपण बघतोय की ज्या पद्धतीच्या खरं तर मोठ्या प्रमाणात गोष्टी होताना बघायला मिळत आहेत, मागच्या 12 तासापासून ज्या गोष्टी बघायला मिळत आहेत, एकीकडे एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्लीमध्ये आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या काही मुवमेंट्स चालू आहेत किंवा ज्या भेटीगाठी चालू आहेत त्या देखील एक महत्त्वाच्या बघायला मिळतात। त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे कुठे नाही आहेत। त्याच्यामुळे जर शरद पवारांच्या रूपाने किंवा राष्ट्रवादीच्या रूपाने जर पुन्हा एकदा एक चांगला मित्रपक्ष जर एनडीएला मिळत असेल तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांचं महत्त्व या निमित्तानं कमी होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी एनडीएसाठी शरद पवार यांचं येणं हे अतिशय महत्त्वाचं असल्याचं देखील म्हटलं गेलेलं आहे। एकीकडे जर आपण बघतोय तर भाजपचा प्लॅन ए प्लॅन बी असे दोन्हीकडे सध्या जी आहे ती विशिष्ट कामं सुरू आहेत किंवा विशिष्ट पद्धतीनं त्यांच्या मुवमेंट सुरू असलेल्या बघायला मिळत आहे। एकीकडे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आहे ते भाजप पुढे जाताना बघायला मिळते। मात्र एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती कुठेतरी कमी होण्यासाठी शरद पवार यांचं एनडीए मध्ये येणं देखील तितकंच महत्त्वाचं मानलं जातं। कारण राज्यामध्ये शरद पवार किंवा राष्ट्रवादीचे एकूणच जे आमदार आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आहे। त्याच्यामुळे कुठेतरी आगामी निवडणुकीच्या आधीच ही खेळी जी आहे ती भाजपला कितपत महत्त्वाची वाटू शकते किंवा भाजपला कितपत महत्त्वाची असू शकते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। पण येणाऱ्या केंद्रामध्ये जे बिल येणार आहे महिला सक्षमीकरणाचं आहे, डिलिमिटेशनचं आहे, यासाठी खरं तर हे संख्याबळ मोठ्या प्रमाणात सध्या एनडीए जमवताना बघायला मिळत आहे आणि त्याच दृष्टीनं खरं तर ही पावलं पडताना बघायला मिळत आहेत। आता कशा पद्धतीनं ही पावलं पडतील आणि कशा पद्धतीनं मर्जिंग संदर्भात गोष्टी होतील हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र ज्या पद्धतीनं आता सध्या एकनाथ शिंदे यांची शक्ती बघायला मिळते, मग ती केंद्रामध्ये असू दे किंवा राज्यामध्ये असू दे, कुठेतरी त्याला शह देण्याचा हा प्रयत्न आहे का, ही देखील चर्चा सध्या रंगलेली बघायला मिळते। जी वैदेही, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय पवारांनी जर एनडीए मध्ये प्रवेश केला, एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर शिंदे सेनेचं वजन कमी होऊ शकतं, त्यांचं राजकीय वजन कमी होऊ शकतं, अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। एकूणच जर संख्याबळ पाहिलं तर शिंदे सेनेकडे जास्त संख्याबळ आहे। जरी पवार एनडीए सोबत आले तरी सुद्धा शिंदे सेनेचंच संख्याबळ जास्त असेल, मात्र तरीही याचा मोठा परिणाम शिंदे सेनेच्या बार्गेनिंग पॉवरवर येऊ शकतो असा एक अंदाज व्यक्त होतोय। दरम्यान पवार जर आले महायुतीमध्ये तर महायुतीचं संख्याबळ 200 पार जाईल आणि शिंदेंचं महत्त्व कमी होईल। 288 पैकी भाजपा 150 ते 160 जागा घेईल आणि उर्वरित जागांमध्ये इतरांना तडजोड करावी लागेल। मुख्य मराठा चेहरा म्हणून पवारांचं वजन वाढणार। दिल्लीतून मिळणारं प्राधान्य शिंदेऐवजी शरद पवारांकडे सरकेल।
आणि पवारांमुळे शिंदे सेनेला महत्त्वाची खाती आणि निधी गमवावा लागू शकतो. साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात.